नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी, संजय गांधी निराधार योजना ही आता 2100 रुपयांची करावी लागणार। किती बहिणी या निकषात टिकणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना ही राज्यामध्ये जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजने सुरू करण्यात आली होती। निराधार योजना ही दीर्घकाळ चालणारी आहे। राज्यात आर्थिक संकट आलं तरी ती बंद पडण्याची शक्यता नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आणि महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार असे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे। आता यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांनाही महिला दरमहा 2100 रुपये देण्याचे धोरण राबवावे लागणार आहे, कारण महिलांना यापैकी एकच योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसं न केल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो। राज्यात जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। अनेक महिलांना 5 महिन्यांचे दरमहा 1500 रुपयांप्रमाणे एकूण 7500 रुपये मिळाले। दरम्यान विधानसभेच्या निवडणुकी झाली, त्यात महायुतीने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले। त्यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते। मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला माहिती भेटेल। तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ते आश्वासन पूर्ण करून आणि निकषाप्रमाणे महिलांना निश्चित करून 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला असे म्हटले आहे। तर आता निकष कडक होतील, त्यात किती लाडके बहिणी पात्र होतील हे पाहावे लागेल। सध्या जिल्ह्यात सुमारे 4.5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होतोय। या निकषामध्ये राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही। निराधार योजना ही दीर्घकाळ चालणारी योजना आहे। राज्यावर आर्थिक संकट आले तरी ती बंद पडण्याची शक्यता नाही। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ती आलेली नाही। शिवाय त्या योजनेत निकष अत्यंत काटेकोर आहे। त्यातील बहुतांश लाभार्थी या मागास घटकातील आणि आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या वर्गातील आहेत। त्यामुळे या महिला शक्यतो लाडकी बहीण ऐवजी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यास प्राधान्य देतील। मात्र त्यात 2100 रुपये ही अडचण ठरू शकते, कारण लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असतील तर या महिलांचा ओढ त्या योजनेकडे वाढू शकतो। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसाठी 2100 रुपयांची तरतूद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे। तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल इंडिया न्यूज अपडेटवर तर याला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसंच निराधार योजना ही दीर्घकाळ चालणारी योजना आहे। राज्यावर आर्थिक संकट आलं तरी ती बंद पडण्याची शक्यता नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आणि महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात येणार असे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे। आता यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे धोरण राबवावे लागणार आहेत, कारण महिलांना यापैकी एकच योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसे न केल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो। राज्यात जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। अनेक महिलांनी 5 महिन्याचे दरमहा 1500 रुपयाप्रमाणे एकूण 7500 रुपये मिळाले। दरमहा विधानसभेच्या निवडणुकी झाल्या, त्यात महायुती महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिले। त्यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते। देवेंद्र फडणवीस यांनी ते आश्वासन पूर्ण करू आणि निकषाप्रमाणे महिलांना निश्चित करून 2100 रुपये निर्णय घेऊ असे म्हटले आहे। तसंच आता निकष कडक होतील, त्यात किती लाडक्या बहिणी पात्र होतील हे पाहावे लागेल। सध्या जिल्ह्यात सुमारे 4.5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ होतोय। या निकषामध्ये राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार योजना लाभ घेत असलेल्या महिलांची लाडकी बहीण योजना लाभ घेता येणार नाही। म्हणजे दोघांपैकी कोणतीही एकाच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार। जर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येणार नाही, व जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, हे यांनी सांगितलेले आहे। तसंच राज्यावर आर्थिक संकट आले
तरी देखील संजय गांधी निराधार योजना ही काही बंद पडणार नाही, कारण ही निराधार योजना ही दीर्घकाळ चालणारी योजना आपल्याला इथं सांगितलेली आहे, तर ती बंद पडण्याची शक्यता नाहीच आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ती आखलेली नाही. शिवाय या योजनेचा निकष अत्यंत काटेकोर आहेत. तर मित्रांनो, ही होती लेटेस्ट अपडेट जी आता आपल्याला बघायला भेटली संजय गांधी निराधार योजनेबद्दल. तसंच याच्याबद्दल आणखी तुम्हाला काही आणखीन माहीत असेल किंवा अपडेट तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही खालची कमेंटच्या मार्फत आम्हाला कळवू शकतात. व तुमच्याकडे काही नवीन अजून काही असेल, म्हणजे काही जणांना पैसे जमा झालेत, काही जणांना याचे पेन्शनचे पैसे नाही जमा झालेत, तर किती जणं अशी आहेत ज्यांना ही रक्कम जमा झालेली आहे व किती जणं अशी आहेत ज्यांच्याकडे ही रक्कम अजून जमा झालेली नाही, ते देखील आम्हाला खाली कमेंटच्या मार्फत कळवू शकतात, जेणेकरून बऱ्याचशा जणांना समजेल की कोणाचे पैसे जमा झालेत, कोणाचे पैसे नाही जमा झालेत. कमेंटच्या मार्फतही तुम्हाला समजू शकतं व समजायला मदत होऊ शकते. तसंच जर याबद्दल अजून काही अपडेट आली तर तुम्हाला नक्की कळवण्यात येईल. अधिवेशनामध्ये याच्याबद्दल निर्णय घेऊ शकले जातात की नेमकी या योजनेचे पेन्शन लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये कसे येतात. तुम्हाला माहीतच आहे की DBT मार्फत येतात, डायरेक्ट ट्रान्सफर मार्फत येतात व ते कधी येतील याचा काही निर्णय झाला आहे का. आणि लाडकी बहीण योजना जी चालू आहे त्याच्या देखील 1500 रुपयांना 2100 रुपये करण्याचा सरकारचा जो निर्णय आहे तोही कुठे ना कुठे इथं घेतला गेलेला आहे. तसेच आता जर ती 2100 रुपये करणार आहेत तर त्या सगळ्या लाभार्थी महिलांना ती लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार की नाही होणार. तर मित्रांनो, इथं सरळ आहे, सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही थोडे घाईगडबडीत होतो किंवा तेव्हा एवढा वेळ नसल्या कारणाने पूर्ण पडताळणी केली जाणार आहे या फॉर्म्सची. म्हणजे की जर लाडकी बहिणीचे कोणी फॉर्म भरले असतील किंवा अर्ज जे काही भरलेले आहेत त्याची पुन्हा तपासणी केली जाणार आहेत व जे योग्य आहेत, जे या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचे लाभ भेटणार आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजना, आता याबद्दलही काय सांगितलेलं आहे की एक तर तुम्ही लाडकी बहिणीचं हे करा, योजनेचा फायदा घ्या, किंवा तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा फायदा घ्या. आता यात जर तुम्ही असं म्हणसाल की मला संजय गांधी योजनेचाही फायदा हवा आहे बरं तुम्हाला लाडकी बहिणीचा योजनेचा फायदा हवा आहे, तर असं अजिबात होणार नाही आहे. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एका योजनेचा लाभ होईल. दोघी योजनेचा लाभ घेणं सध्या शक्य राहणार नाही. राहिला प्रश्न लाडकी बहीण योजना बंद पडणार का, तर लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही आहे. त्यामध्ये आपल्याला असं करण्यात आलेलं आहे की जे योग्य आहे किंवा जे पात्र आहे त्या लोकांना याचा फायदा नक्की होणार आहे. जे पात्र नाही आहे म्हणजेच जे अपात्र आहेत त्यांना या योजनेचा फायदा होणार नाही आहे. व संजय गांधी निराधार योजनेचे लवकरच पैसे DBT मार्फत तुमच्या खात्यात जमा होतीलच. याची कोणती तारीख असणार आहे हे पण आपल्याला लवकरच कळेलच, तर त्याबद्दलही माहिती आम्ही तुम्हाला नक्कीच देणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जशी आमच्याकडे माहिती येईल आम्ही तुम्हाला माहिती व्हिडिओच्या मार्फत कळवण्याचा जरूर इथं प्रयत्न करूयात.